नमस्कार मित्रांनो. बिग बॉस 19 हा सीझन लवकरच सुरू होत आहे. 24 ऑगस्टला याचं ग्रँड प्रीमियर आहे. यावेळेला बिग बॉस 19 ची थीम पॉलिटिक्सवर आहे. म्हणजे राजनीतीचं थीम जे आहे हे लोक करणार आहेत. यामध्ये 2 टीम ते फर्स्ट बनवतील आणि इलेक्शन्सही होणार आहेत. जो कोणी जिंकेल त्याला घरचा सरकार बनवणार आहे. आणि जसे की बेडरूम मिनिस्टर, किचन मिनिस्टर यासारखे पद जे आहेत ते मिळणार आहेत आणि हे सगळं वोटिंगच्या दमवर असणार आहे. तर मित्रांनो, यावेळेला राजनीती ही थीम जी आहे काहीतरी वेगळी आहे. आणि आता सध्या ऑलमोस्ट कन्फर्म्ड मेंबर्स जे आहेत ते कंटेस्टंट्स तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता ही राजनीती थीम जी आहे डेफिनेटली या थीमवर हंगामा तर होणार आहे. लास्ट टाइम तर राशनवर आपण पाहिलेलं आहे, गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये राशनवर खूप काही हंगामा झाला आणि रामायण झालं होतं. तर आता किती लोकांना अप्रोच केलं गेलं आहे आणि कुणी कन्फर्म केलं आहे आणि किती जणांनी रिजेक्ट केलं आहे ते सगळं जाणून घेऊया. तर पहिले कंटेस्टंट आहेत सिवेत तोमर. हे स्प्लिट्स विलाचे एक कंटेस्टंट आहेत आणि यांची दिग्विजय राठीसोबत खूप टशन होती. दिग्विजय यांनी जास्त काही करू शकले नाहीत गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये. तर सिवेत काय करतील ते पाहू. दुसरे कंटेस्टंट आहेत रफ्तार. रफ्तार यांनाही अप्रोच केलं गेलेलं आहे पण त्यांनी अजूनही कन्फर्म केलेलं नाहीये. तिसरे आहेत शैलेश लोधा. यांनाही अप्रोच केलं गेलेलं आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा यामध्ये यांनी काम केलं आहे. खनक वागनानी ही एक इन्फ्लुएन्सर आहे आणि हिने स्प्लिट्स विलामध्येही भाग घेतला होता. आता काही बिग बॉस मध्ये एक्स कंटेस्टंट आहेत जसे की प्रियांका जग्गा, एल्विश यादव, हिना खान यांनाही बोलवण्यात आलेलं आहे असं म्हणतायत. पण अजून हे कन्फर्म झालेलं नाहीये की यांनी होकार दिलेला आहे की नाही. कीर्ती चौधरी, मनीष कश्यप हे पण एक कंटेंट क्रिएटर आहेत आणि पॉलिटिक्सच्या बद्दल खूप काही न्यूज युट्यूबवर वगैरे ते देत असतात. खूप ऍक्टिव्हही आहेत ते. रूपम शर्मा ही एक टीव्ही ऍक्ट्रेस आहे आणि हिला पण अप्रोच केलं गेलेलं आहे आणि ऑलमोस्ट हिचं कन्फर्म आहे. गुरुचरण सिंग, तर यांना गेल्या वर्षीच्या बिग बॉस मध्ये पण अप्रोच केलं गेलं होतं आणि या वर्षीच्या ह्याच्यामध्ये पण अप्रोच केलं गेलं आहे. बघूया यावर्षी हे पार्टिसिपेट होतात की नाही. आता एक खूप मोठे पॉलिटिशियन आहेत ज्यांना अप्रोच करण्यात आलेलं आहे मित्रांनो, तेज प्रताप यादव, जे की लालू प्रसाद यादव यांचे सन आहेत आणि त्यांना अप्रोच केलं गेलेलं आहे. पण सध्या बिहारचे इलेक्शन पण आहे त्यामुळे सांगता येत नाही हे येणार आहेत की नाही. पण यांच्या नावाची वर्णी तरी लागलेली आहे. तर आता जाणून घेऊया कन्फर्म सदस्यांची नावं. पहिली आहे पायल गेमिंग. हिने ऑलरेडी कन्फर्म केलेलं आहे की ती बिग बॉस मध्ये येणार आहे. खूप सारे फॉलोअर्स आहेत हिचे युट्यूबवर. गेमिंग मध्ये ही खूप म्हणजे खूप पॉप्युलर आहे. दुसरे नाव आहे फैजू शेख. फैजू शेख इन्फ्लुएन्सर आहेत. सध्या त्यांनी सेलिब्रिटी मास्टर शेफ पण केलं होतं. तर ते त्यांनी पण कन्फर्म केलेलं आहे की ते पण येत आहेत. श्रीराम चंद्रा, जे की एक सिंगर आहेत. इंडियन आयडल त्यांनी जिंकलं होतं तर त्यांनीही कन्फर्म केलेलं आहे. हुनर अली, जी की एक टीव्ही ऍक्ट्रेस आहे आणि तिनेही कन्फर्म केलेलं आहे. तर आता दुसरे जे आहेत ते धीरज धूपर, जे की टेलिव्हिजन ऍक्टर आहेत. झी टीव्ही मध्ये खूप साऱ्या सिरियल्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि श्रद्धा आर्या, तर ही सुद्धा झी टीव्हीवरचीच मालिकेवरची हिरोईन आहे. आता सध्या नवीन दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा, जे की दिव्यांकाचे एक्स बॉयफ्रेंड आहेत, या दोघांनाही अप्रोच करण्यात आलेलं आहे. पण या दोघांनी अजूनपर्यंत होकार कळवलेला नाहीये. तर मित्रांनो, लवकरच आपला बिग बॉस 19 सुरू होणार आहे. त्यांचे अपडेट्स वगैरे तुम्हाला हवे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.